नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नवी नियमावली जारी झाली आहे. या नव्या नियमावलीनुसार रुग्ण संपर्कात आल्यास टेस्टची आता गरज नाही. देशांतर्गत प्रवासासाठी चाचणीची गरज नाही. ICMRनं ही नवी नियमावली जारी केली आहे आणि या नव्या नियमावलीच्या नंतर देशातल्या कोरोना परिस्थितीच्या संदर्भात काय बदल होतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. प्रशांत, काय सांगते नवे नियम आणि नियमावली? ज्या पद्धतीनं देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे, याच पार्श्वभूमीवरती ICMRने नवीन नियमावली जारी केलेली आहे. देशांतर्गत प्रवासासाठी RT-PCR जी चाचणी आहे, ही पूर्वी आता काही महिन्यापूर्वी बंधनकारक करण्यात आली, ती आता चाचणी सक्तीची असणार नाही. सोबतच जोपर्यंत लक्षणं येत नाही तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीची चाचणी करण्यात येऊ नये, अशा प्रकारची ही स्पष्ट सूचना आणि स्पष्ट शिफारसी ICMRने केलेल्या आहे. महत्वाचं म्हणजे यापूर्वी जर कोणी कोणाच्या एखाद्या कोरोनाग्रस्तची संपर्कात आले तर त्याची चाचणी करणे सक्तीचे करण्यात आले आणि त्याला वर्क फ्रॉम किंवा त्याला समजा तो कार्यालयात असेल त्याला वर्क फ्रॉम होम किंवा त्याला आयसोलेशन मध्ये ठेवण्याची सक्तीची शिफारस होती. त्या शिफारसीच्या आधारे त्यांनी स्पष्ट केलं आहे की कोणी जर एखाद्या रुग्णाच्या संपर्कात आले तर त्याची चाचणी करण्याची सक्तीची नाही आहे. आणि सोबत ज्या पद्धतीनं देशभरात रुग्णांची संख्या वाढत आहे, याकडे जर बघितलं तर 1,97,000पेक्षा जास्त रुग्ण हे भारतात आहेत आणि हे दररोज गेल्या 24 तासातले रुग्ण आहेत. त्यामुळे होऊ शकतं या नवीन या ज्या चाचणी संदर्भातल्या ज्यांची गरज आहे त्यांची चाचणी व्हावी, यासाठी या प्रकारच्या शिफारसी ICMRने जारी केल्या असेल. विलास, पण प्रशांत, याचा अर्थ असा आहे की उद्यापासून या चाचण्या कमी होतील, कारण आज असा आहे की हा संसर्गजन्य आजार आहे. अशा वेळी रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांनाच कोरोनाचा संसर्ग होत असतो. त्याच्यामुळे कुठेतरी ज्यांना लक्षणं नाहीत अशा ची संख्या कमी होईल आणि त्यांचे टेस्टिंग कमी होईल आणि त्याच्यामुळे संख्या सुद्धा कमी दिसेल. बरोबर आहे. एसिम्प्टोमॅटिक जो प्रकार आहे, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लक्षणं नसतात पण त्याला कोरोना झालेला असतो, अशा वेळी त्या एसिम्प्टोमॅटिकच्या संदर्भात ICMRने स्पष्ट केलेलं नाही आहे की कशा पद्धतीने चाचणी करण्याची आहे की नाही आहे. पण याकडे त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की जर कोणी रुग्णाच्या संपर्कात आला असेल, जर त्याला लक्षण नसेल, तशा वेळी चाचणीची गरज नाही आहे. आपण जे म्हणताय की चाचणीची संख्या कमी होईल, हे बरोबर आहे. चाचणीची संख्या कमी होईल, पण ज्यांना गरज आहे चाचणीची त्यांनाच चाचणी मिळेल अशी ही शक्यता व्यक्त केली जात आहे. पण बघूया आगामी दिवसात याचा काय फरक पडतो. बघूया याच्यातून रुग्णांची संख्या कमी होते का, काही कमी दाखवली जाते का. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होते. तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या सर्वाधिक होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे गेल्या 24 तासात देशात 1,79,723 नव्या रुग्णांची नोंद झाली. 146 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 7,23,619 वर जाऊन पोहोचली आहे. यानंतर बातमी दिल्लीतली आहे. दिल्लीमध्ये गेल्या 24 तासात 19,166 रुग्ण आढळलेले आहेत. दिल्लीतल्या कोरोना बाधितांचा दर हा 25% आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे दिल्लीतलं कोरोनाची जी तिसरी लाट आहे ती भयावह रूप धारण करते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, दिल्लीतली परिस्थिती ही अधिक गंभीर बनत चालली आहे. बरोबर आहे. दिल्लीतली परिस्थिती ही देशातील सर्वाधिक धोकादायक शहर म्हणून या पद्धतीने होत आहे. माहिती मिळते आपल्याला या घडीला की इथली जी परिस्थिती आहे, साधारणतः ज्या पद्धतीने रुग्णसंख्या दगावत आहे, रुग्ण दगावत आहे आणि साधारणतः 20,000पेक्षा जास्त हे 24 तासामध्ये नवीन रुग्ण मिळत आहेत आणि आगामी काही दिवसात ही संख्या साधारणतः 60,000 ते 1,00,000पर्यंत जाईल अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. याचा अर्थ असा होतो की आगामी काही दिवसात दिल्लीची परिस्थिती अतिशय भयानक होण्याची शक्यता आहे. त्याचमुळे आता दिल्लीमध्ये नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे. संपूर्ण जे हॉटेल आहेत ते त्यांना संपूर्णपणे बंद करण्याचा, बार संपूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे
टेक वे याच पद्धतीनं आता सगळे रेस्टॉरंट सुरू राहील अशा पद्धतीची माहिती मिळाली आहे. त्यामुळे होऊ शकतं की दिल्ली सरकार आणि LG जे नायब उपराज्यपाल आहेत त्यांच्या माध्यमातून कुठेतरी ही संख्या कमी व्हावी यासाठीच आज DDMA ची बैठक देखील राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. होऊ शकतं आगामी दिवसात ज्या आता नवीन शिफारसी लागू केलेल्या आहे किंवा नवीन तरतुदी लागू केलेल्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याच्या आधारावरती संख्या कमी होईल. विलास. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बातमी मुंबईतली आहे. मुंबईत आज कोरोनाचे तब्बल 13,648 रुग्ण आढळून आले. गेले 3 दिवस मुंबईत कोरोनाचा उतरता आलेख होता किंवा स्टेबल अशी परिस्थिती होती. 25,000हून रुग्णसंख्या 13,000वर घसरली आहे. पैकी 798 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. गेल्या 24 तासात कोरोनामुळे मुंबईत 5 जणांचा मृत्यू झाला. आपण एक नजर टाकूया मुंबईतल्या गेल्या 5 दिवसांच्या आकडेवरती. हे आकडे काय सांगतायत तर 6 तारखेला जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार आकडे कसे वाढून पुन्हा खाली येत आहेत ते बघतोय. 6 तारखेला 20,181, 7 जानेवारीला 20,971, 8 जानेवारीला 20,318, 9 जानेवारीला 19,474 आणि आज 10 जानेवारीला 13,648. एक मोठी घट म्हणावी लागेल मुंबईमधल्या या कोरोना बाधितांची. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधीत आपल्यासोबत आहेत. प्रणाली, असं अचानक काय झालं की जेव्हा पीकला जात होती ही लाट आणि अचानक खाली आली, की हे नॉर्मल अपडाऊन आहे? नक्कीच नाही विलास, याला नॉर्मल अपडाऊन खरं तर आपल्याला म्हणता येणार नाही. हा लाटेमधला फरक आहे, हा व्हेरिएंटचा फरक आहे. हे आपल्याला आता हळूहळू मान्य करावं लागेल. जितक्या वेगात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी ही एका आठवड्याच्या आत 1000 वरून थेट 20,000पर्यंत आणि 25,000पर्यंत 8-10 दिवसात जाऊन पोहोचली, त्यावेळेला सगळ्यांनाच नक्कीच आश्चर्याचा धक्का होता की कोरोना रुग्णांची आकडेवारी इतक्या झपाट्यानं कशी काय वाढते आहे. तसाच काहीसा एक आश्चर्य आपल्याला आता ही जी घट पाहतो आहे ही घट बघून वाटती आहे. परंतु जे या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ओमायक्रॉन हा जो व्हेरियंट आहे हा जितक्या वेगात पसरतो तितकी त्याची जी ड्युरेशन आहे, जसं आपण दुसऱ्या लाटेमध्ये बघितलं की 14 दिवसाचा क्वारंटाईन पिरियड तुम्हाला राहत होता, कारण तुम्हाला लागण होऊन त्याची लक्षणं दिसायला 4-5 दिवस लागत होते. तसं ओमायक्रॉनच्या बाबतीत होत नाहीये. तुम्हाला लागण झाली की लगेच दुसऱ्या दिवशीच त्याचे जे सिम्पटम्स आहेत, लक्षणं जी आहेत ती दिसायला लागतात आणि त्याची जी लक्षणांची तीव्रता आहे ही 4 ते 5 दिवस राहते. त्यामुळेच विलगीकरणाचा जो कालावधी आहे तो सुद्धा आता 7 दिवसांवर आणण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच ओमायक्रॉन मध्ये आपण जर गेल्या आठवड्यात बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याची वाढ झालेली होती, तर या आठवड्यामध्ये सलग जर आपण 3-4 दिवस बघितले तर रुग्णांची घट सुद्धा मोठ्या प्रमाणात होती आहे. याला नवीन लागून आलेले निर्बंध, लोक करत असलेल्या त्या निर्बंधांचं पालन, नक्कीच या सगळ्या गोष्टी सुद्धा मोठ्या प्रमाणावर जबाबदारी असं म्हणावं लागेल. नक्कीच. धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर राज्यातल्या आकडेवारीकडे जाऊयात. राज्यात 33,470 नवीन रुग्णांचं निदान झालं. राज्यात आज 8 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती आपण बघतोय की काहीशी आकडेवारी ही कमी होताना दिसते आहे. जी आकडेवारी प्रचंड वेगानं वाढत होती, अचानकपणे एक मोठा स्पाईक आलेला होता आणि हा स्पाईक अचानक गेला. आपण पूर्ण लाटेच्या उच्च बिंदूपर्यंत पोहोचून खाली येतोय आता की काय, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण अचानकपणे झालेली वाढ आणि त्यानंतर अचानकपणे त्याच्यात होणारी ही कमी, हे नेमकं काय दर्शवतं आहे? ही लाट अशीच आहे की हे अप अँड डाऊन्स येत जात राहतील? या सगळ्याबद्दलची माहिती आपल्याला जाणून घ्यायची. आपल्यासोबत टास्क फोर्सचे उदय बोधनकर थोड्याच वेळात जोडले जातील. पण आज राज्यातला कोरोना बाधितांचा जो आकडा आहे तो काहीसा कमी झालेला आपल्याला दिसतोय. मृत्यूचं प्रमाण सुद्धा कमी आहे. 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे. खरं तर एकही मृत्यू झाला तर ते दुर्दैवी आहे, पण 33,417 इतक्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. एका दिवसातली ही आकडेवारी आहे, राज्यभरातली आकडेवारी आहे. आणि विशेषतः आपण बघितलं तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक या संपूर्ण पट्ट्यामध्ये जो शहरी पट्टा म्हणून ओळखला जातो, या शहरी पट्ट्यामध्ये
एक मोठी लाट आल्याचं आपल्याला दिसलं. आकडेवारी प्रचंड वेगानं वाढलेली दिसली, पण अजून ग्रामीण भागातून मात्र त्याच्याबद्दलची फारशी आकडेवारी आपल्याला येताना दिसत नाहीये. पण प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रणाली, राज्यातल्या आकडेवारीबद्दल काय सांगशील? विलास, राज्यातली आकडेवारी सुद्धा नक्कीच कुठे ना कुठे आश्चर्यकारकरित्या कमी झालेली दिसून येते. काल जर आपण बघितलं तर 44,000हून अधिक कोरोना बाधित राज्यभरामध्ये आढळून आलेले होते. जशी आज मुंबईच्या आकड्यांमध्ये आपल्याला घट दिसते ती तशीच एक मोठी घट आपल्याला राज्याच्या आकडेवारीमध्ये दिसते आहे. अगदी सुरुवातीपासूनच मुंबईमधली रुग्णांची संख्या ही राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये भर घालणारी होती. त्याच पद्धतीने जेव्हा मुंबईमध्ये रुग्णसंख्या घटलेली आहे तर त्याचा परिणाम हा राज्याच्या आकडेवारीवर सुद्धा दिसतो आहे आणि तब्बल 10,000 रुग्णसंख्या एका दिवसात ही कमी झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे नक्कीच कोरोनाला उतरती कळा लागली आहे की काय अशी चिन्ह आपल्याला या आकडेवरून दिसत आहेत असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर मुंबईतल्या कोरोना बाधितांची आकडेवारी अचानकपणे कमी झाली आणि राज्यातल्या सुद्धा कोरोना बाधितांची आकडेवारी ही मोठ्या प्रमाणात त्याच्यात घट झाल्याचं चित्र दिसलं. त्यामुळे ही लाट ओसरायला लागली का असं म्हणणं जास्त घाईचं ठरेल की काय याच्याबद्दल आपल्याला तज्ज्ञांकडून जाणून घ्यावं लागेल. पण आज महाराष्ट्रातली जर सगळी आकडेवारी आपण बघितली, मुंबईतली आकडेवारी बघितली, तर अचानकपणे या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या एका दिवसातच मोठी घट त्याच्यामध्ये झाल्याचं दिसतंय. जर ही लाट अशीच उतरत असेल तर निश्चितपणे आपल्या सगळ्यांसाठी याच्यापेक्षा आनंदाची बाब कुठली असणार नाही. याचा अर्थ आपण काही लगेच बेफिकीर व्हायची गरज नाही आहे. पण तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की ही लाट जेवढ्या वेगानं आली तेवढ्याच वेगानं ती जाईल सुद्धा. देशात कोरोना रुग्ण वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणांवर ताण पडू लागलाय. या पार्श्वभूमीवर MBBSचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी, इंटर्न, सिनियर रेसिडेंट्स आणि ज्युनियर रेसिडेंट्स या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात शिकत असलेले BSc नर्सिंगचे विद्यार्थी, MSc नर्सिंगचे विद्यार्थी यांची सेवा घेता येईल असं केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय. दरम्यान देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं राज्यांना गंभीर इशारा दिलाय. दुसऱ्या लाटेत 20 ते 23% ॲक्टिव्ह रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती. या तुलनेत सध्या फक्त 5 ते 10% ॲक्टिव्ह रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. सध्या अशी परिस्थिती असली तरी सावध राहण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झालाय. सध्या राजनाथ सिंग हे क्वारंटाईन आहेत, तर त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचं आवाहन केलंय. तर नितीश कुमार हे सुद्धा आयसोलेशनमध्ये आहेत. आणि कोरोनाची एक दिलासादायक बाब आपल्याला सांगायची आहे की राज्यातल्या कोरोनाच्या 85% रुग्णांमध्ये लक्षणं नसल्याचं आज आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलंय. ऑक्सिजन बेडची जास्त गरज पडली नसल्याचंही त्यांनी आज जालन्यातल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्यात सध्या 16,000 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. राज्यात सध्या 1,73,000 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातले 1,711 रुग्ण ICU मध्ये असल्याचं टोपेंनी म्हटलंय. ज्या ठिकाणी लसीकरण जास्त प्रमाणात झालं तिथं मृत्यूचं प्रमाण कमी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय. त्यामुळे ज्या ठिकाणी लसीकरण कमी आहे त्या ठिकाणी जनजागृती करण्यावर भर देणार असल्याचं राजेश टोपेंनी स्पष्ट केलंय. आकडे कमी कधी येऊ शकतील? जर तुम्ही टेस्टिंगच नाही केली तर आकडे कमी येतील. कदाचित अनेक राज्यांमध्ये टेस्टिंग होत नसावी म्हणून सुद्धा आकडे दिसत नाही आहेत. परंतु आपण आपल्या राज्यामध्ये 2 लाख टेस्ट दररोज करतो आहोत आणि रॅटच्या टेस्ट कितीतरी वेगळ्या करतो आहोत, त्यासुद्धा लाखोमध्ये आहेत. त्यामुळं आपल्याकडे आकडे दिसण्याचं कारण हे सुद्धा आहे की आपली टेस्टिंग खूप मोठ्या संख्येने आहे आणि त्यामुळे सुद्धा आपले आकडे दिसत आहेत. आणि त्यामुळे संसर्ग आपल्याच इथे आहे असं नाही, अनेक राज्यांमध्ये मोठा संसर्ग आहे. जर त्यांचा सिरो सर्व्हिलन्स केला तर ते निश्चित प्रकारे लक्षात येऊ शकतं. होम आयसोलेशन किट्स तयार केले पाहिजे. जे लोक होम आयसोलेटेड आहेत किंवा जे लोक आता पॉझिटिव्ह आहेत आणि घरी
इलाज घेत आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही 20 ml ची सॅनिटायझर, 10 मास्क, माहिती पुस्तिका, त्यानंतर 10 पॅरासिटेमॉलच्या टॅबलेट्स, 20 मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट्स, असं होम आयसोलेशन किट्स हे प्रत्येक घरी असणाऱ्या व्यक्तीला देण्याच्या दृष्टिकोनातून कलेक्टर्सला सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे होम आयसोलेशन किट्स ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीनं. संघ मुख्यालय रेकी प्रकरणात जैश ए मोहम्मदच्या काश्मीरातल्या तरुणाला नागपूरमधून कोणतीही स्थानिक मदत मिळाली नसल्याची माहिती स्थानिक पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. रेकी करणाऱ्या तरुणानं संघ मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती भवन परिसराचं चित्रीकरण केलं होतं. काश्मीरचा तरुण हा 13 जुलै आणि 14 जुलै दरम्यान आला होता. विमानानं मुंबई मार्गे नागपूरला आला आणि दिल्ली मार्गे परत काश्मीरला गेला. दरम्यान नागपूर पोलीस लवकर त्या तरुणाची ट्रान्झिट रिमांडची मागणी करणार आहेत. पूर्वी सांगितले होते UAPA ॲक्टचे गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. ते रेकी करण्याची प्रयत्न ते जैश ए मोहम्मद चे एका अतिरेकीने करण्याचे प्रयत्न केला होता आणि गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. आता लोकल सपोर्ट कोणत्याही प्रकारचे नव्हता हे आम्ही स्पष्टपणे नमूद करून इच्छितो. तपास सध्या सुरू आहे. जे काही स्टेट एजन्सीज आणि सेंट्रल एजन्सी संबंधित आहे त्याच्याशी मिळून तपास सुरू आहे आणि योग्य वेळी आणखी काही सांगायचे असतील तर सांगू. नागपुर में एक व्यक्ति को पकड़ा गया जम्मू कश्मीर में एक व्यक्ति को पकड़ा गया और जम्मू कश्मीर में वो इंक्वायरी में ये सामने आया कि वो वही व्यक्ति ने नागपुर जाके भी कुछ एरिया की वहाँ पे रेकी की है. तो अभी इसके बारे में नागपुर पुलिस ने भी एक FIR दर्ज किया हुआ है और हमारी ATS भी इसमें काम करी. करीब 1 महीना पहले जम्मू कश्मीर जाके आए. उन्होंने भी कुछ इन्फॉर्मेशन गैदर किया है. कुछ ऐसा ज़्यादा ऐसा विशेष रूप से कुछ सामने आया नहीं. RSS देशाला लागलेली कीड आहे अशा प्रकारची टीका खासदार दिग्विजय सिंग यांनी केलेली आहे. संघावर त्यांनी हल्ला चढवला आहे. इंदूरमध्ये त्यांनी संघ देशात द्वेष पसरवण्याचं काम करत असल्याचं म्हटलंय. खोट्या अफवा पसरवण्याचा संघ भाजपचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलंय. राजकीय फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असून हिंदू धर्म कधीही संकटात नसेल. काँग्रेसच्या सिंहनाद सभेत दिग्विजय सिंग यांनी हे वक्तव्य केले. कि आप ऐसे संगठन से लड़ रहे हैं जो ऊपर नहीं दिखता लेकिन नीचे जिस तरह से दीमक लगती है किसी घर में या किसी वस्तु में उस तरह से काम करता है. मैं जब ये कहूंगा तो सबसे ज्यादा गाली अब मैं खाऊंगा क्योंकि RSS से की मैंने तुलना दीमक के साथ कर दी. ये विचारधारा की बात है. RSS के लोग मुझसे बहस करें, तुम्हारा संगठन है कहां, तुम्हारा अस्तित्व कहां है, रजिस्टर्ड संस्था कहां है. ये केवल गुपचुप तरीके से काम करते हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी नवा ट्विस्ट समोर आलाय. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या 50हून अधिक वकिलांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करण्यात आल्याचं समोर आलंय. हे फोन कॉल्स PM मोदींच्या सुरक्षेशी संबंधित असल्याचा दावा केला जातोय. शीख फॉर जस्टिस संघटनेनं फोनवरून पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग केल्याची जबाबदारी घेतली आहे. आणि यानंतर बघूयात 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये आणखी एक मोठा खुलासा करण्यात आलाय. ज्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोप रियाज भाटीने केलाय. 100 कोटी वसुली प्रकरणात रियाज भाटी हे साक्षीदार आणि आरोपी आहेत. परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी अनिल देशमुखांच्या बंगल्यावर बैठका होत असल्याचा आरोप भाटीने केलाय. माझ्यावर दबाव आणून परमबीर सिंग यांच्या विरोधात साक्ष द्यायला सांगितलं जात असल्याचा आरोप भाटीने केलाय. 31 मार्च 2021ला देशमुखांच्या बंगल्यावर परमबीर सिंग यांना अडकवण्यासाठी पहिली बैठक झाल्याचा दावा भाटीने केलाय. या प्रकरणी रियाज भाटीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
84 पानांची ही याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेसोबत त्यांनी कोर्टाला पुरावे सादर केलेत। पुढील 2 दिवसात भाटीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। आसामच्या मानस नॅशनल पार्कमध्ये सफारी जीपमधल्या पर्यटकांचा जीव धोक्यात सापडला। पर्यटकांची सफारी जीप उभी असताना एक हत्ती त्या ठिकाणी जीपला लोटण्याचं काम करत होता आणि त्यामुळे सफारी जीपमधील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला। हे दृश्य फॉरेस्ट गार्डनं पाहिलं आणि त्यानं लगेचच हवेत गोळीबार केला। गोळीबाराचा आवाज ऐकून हत्तीनं तिथून काढता पाय घेतला आणि प्रवाशांचा जीव वाचला। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।